वारणा विद्यापीठाचे पहिले कुलगुरू डॉक्टर दिगंबर टी शिर्के यांनी पदभार स्वीकारला। वारणा विद्यापीठाचे पहिले नूतन कुलगुरू म्हणून डॉक्टर डी टी शिर्के यांनी गुरुवारी पदाची सूत्रे स्वीकारली। यावेळी त्यांचा वारणा समूहाचे अध्यक्ष आमदार डॉक्टर विनय कोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। यावेळी बोलताना नूतन कुलगुरू डॉक्टर डी टी शिर्के म्हणाले की वारणा विद्यापीठाचा वारणा कुलगुरू म्हणून मला विशेष आनंद आहे। सहकार महर्षी तात्यासाहेब कोरे यांच्या दूरदृष्टीतून वारणेचे नंदनवन साकारले। वारणेच्या शैक्षणिक क्षेत्राला व्यासपीठ मिळाल्याने विद्यापीठाची जबाबदारी वाढली असून हे विद्यापीठ क्लस्टर मॉडेल बनवण्यासाठी प्रयत्न केले जातील। वारणा विद्यापीठ झाल्यामुळे आमदार डॉक्टर विनय कोरे यांचं स्वप्न साकारले असून वारणा विद्यापीठ आपल्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर घेऊन जायचं आहे। त्यासाठी सर्वांचे प्रयत्न आवश्यक असल्याचं मत डॉक्टर शिर्के यांनी व्यक्त केलं। नमस्कार। आज वारणा विद्यापीठाचा प्रथम कुलगुरू म्हणून मी कार्यभार स्वीकारला, त्याचा एक वेगळा आनंद आहे। वारणा परिसरामध्ये शिक्षणामध्ये क्रांती केलेला हा एक संकुल आहे, वारणा संकुल। त्यामध्ये सार्वजनिक विद्यापीठाची स्थापना, समूह विद्यापीठाची स्थापना झाली आणि त्यासाठी आदरणीय आमदार विनयरावजी कोरे यांनी प्रयत्न आणि मार्गदर्शन केले। आज या विद्यापीठाचा कुलगुरू म्हणून कार्यभार स्वीकारताना हे विद्यापीठ भविष्यामध्ये विविध क्षेत्रामध्ये कशी आघाडी घेईल याचं एक शॉर्ट टर्म प्लॅनिंग आणि लॉंग टर्म प्लॅनिंग नजीकच्या काळात केलं जाईल आणि विद्यापीठाची ओळख ही फक्त राज्यामध्ये नाही, देशामध्ये नाही, तर आंतरराष्ट्रीय पातळीवर कशी होईल यासाठी आवश्यक ती आखणी केली जाईल। यावेळी बोलताना आमदार डॉक्टर विनय कोरे म्हणाले की विद्यापीठाचे कुलगुरू पद कमी लोकांच्या भाग्यात असते, पण वाठारच्या सुपुत्राला कुलगुरू होण्याचं भाग्य मिळालं। वारणा शिक्षण संकुल उंचीवर पोहोचले। शैक्षणिक प्रगतीसाठी अनेकांनी योगदान दिले आहे। शिवाजी विद्यापीठाकडून नेहमीच सहकार्य लाभलं असल्याचं कोरे यांनी सांगितलं। यावेळी सुराज्य फाउंडेशनचे अध्यक्ष NH पाटील, वारणा शिक्षण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर VV कारजिनी, प्राचार्य डॉक्टर DN माने, डॉक्टर AM शेख, डॉक्टर किरण पाटील यांच्यासह वारणा शिक्षण मंडळातील प्राचार्य, शिक्षक, कर्मचारी आदी उपस्थित होते। KK न्यूज साठी वारणा नगरहून सनी काळे। कोडोली विभाग शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कट्टर राणे साहेब समर्थक माननीय श्री अजिंक्य अशोकराव पाटील, उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी कोल्हापूर ग्रामीण पूर्व, चेअरमन शंकरप्पा सेवा सोसायटी कोडोली यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा। शुभेच्छुक कोडोली विभाग शिक्षण संघ कोडोली, उपाध्यक्ष, सचिव, विश्वस्त, सर्व सभासद, सर्व शाखेचे मुख्याध्यापक आणि शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी।